मला म्हणाला की मला पैसे हवेत. मी म्हटलं नाही देणार, मी माझ्याकडे नाही आहेत पैसे. तर मला म्हणाला मी मारेन तुम्हाला. माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते अगं. पण नशिबाने अनुप्रिया आली तिथे आणि मग तुम्ही सगळे आलात. मी खूप घाबरले होते. हा सगळं काय प्रकार आहे? हे मला मूळ मुद्दा सांग. हिच्या सिक्युरिटीसाठी एक माणूस इथे नेमलाय ना, तो पोलीस कुठे आहे? अरे हो ते अहो मॅडम तुम्ही ठीक आहात ना? अजून तरी जिवंत आहे. होतास कुठे तू? तू शांत शांत, मी बोलतो. काय साहेब, कुठे होतात तुम्ही? हा, घरामध्ये तुम्ही असताना एक माणूस घुसतो, तुम्हाला याची कल्पना नाही. ह्याला काय अर्थ आहे तुम्ही सांगा बरं. सॉरी साहेब, ती जरा डुलकी लागली होती. तेवढ्यात साहेब कोणीतरी माझ्या डोक्यावर जोरात मारलं. मी तिथेच बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आल्यावर लगेच इथे धावत आलो. काय झालं काय इथं? म्हणजे इथे हा एवढा सगळा प्रकार झाला आणि यातलं तुम्हाला काहीच माहित नाहीये? साहेब, या आमच्या घरामध्ये एक गुंड आला होता. त्या गुंडानी शनायावर, म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही इथे आहात, त्यांच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. आता तुमच्यापेक्षा खरं तर माझी बायको बरी, कारण तिने त्या गुंडाबरोबर 2 हात केले. तिच्यानंतर मी बरा की जो त्याच्या मागे धावत गेला. पण साहेब हे नाही ना, तुमच्याकडून अपेक्षा नाही. पोलीस आहात तुम्ही. माफ करा साहेब, पुन्हा असं होणार नाही. प्लीज, मी हात जोडतो. जोपर्यंत या मॅडम इथे आहेत ना, तोपर्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. हेल्मेट घालून बसा हवं तर. हो साहेब, खरंच सॉरी साहेब, परत असं होणार नाही. बघितलंस, हा माणूस इथे असतानाच तो गुंड मला मारायला आला इथे. मला खूप भीती वाटते. तो परत येईल कधी मला मारायला इथे. नाही निशाने, तू घाबरू नकोस. हे बघ, आणि मध्यरात्री जर तुला भीती वाटली ना तर आम्हाला फक्त हाक मार. हा, आम्ही आहोत ना, आम्ही सगळे आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घे, त्या गुंडाला पण कळलं आता की तू एकटी नाहीयेस, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. बरोबर. तू एक काम कर, तू निश्चिंतपणे वरती जा, तुझ्या रूम मध्ये शांतपणे झोप. आम्ही आहोत. अविनाश, प्लीज मला रूम पर्यंत सोडशील? अहो तुम्ही बघताय काय? घेऊन जा ना तिला. आणि हे बघ शनाया, तुला भीती वाटली ना तर फक्त हाक मार, आम्ही आहोत. हो काय, जा ना, घेऊन जा ना तिला. किती घाबरली आहे ती. डोंट वरी, आम्ही आहोत सगळे. बिचारी आई, बाळा, तू नको काळजी करू, सगळं ठीक आहे. कळलं? मी ठीक आहे. हा, चल जाऊन झोपूया. बहिणी तुम्ही पण झोपा. तू नको काळजी करूस, मी आहे ना. उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनला जाऊया, पोलिसांकडे कंप्लेंट नाही 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 नाही, पोलीस स्टेशन मध्ये जायचं नाहीये. अविनाश, तुला माहिती नाही तो माणूस किती डेंजर आहे. अरे, त्याने मला आता खाली धमकी दिली. मी जर पोलीस स्टेशन मध्ये गेले ना तर तो मला जीवे मारून टाकेल. प्लीज, मी हात जोडते, पोलीस स्टेशनला नाही जायचंय आपण, प्लीज. असं करून कसं अरे, चालेल? तो माणूस खूप डेंजर आहे, मी सांगते, ऐक ना माझं. बरं नको जाऊया, ठीक आहे. पण तू विचार कर ना, असं घाबरून किती दिवस राहायचं? काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना. घेऊया आपण, ऍक्शन घेऊया. पण जेके आल्यानंतर, जेके आला ना की मग जाऊया ना आपण पोलीस स्टेशनला. प्लीज अविनाश, प्लीज माझं ऐक. जेके आल्यानंतर आपण ऍक्शन घेऊ, प्लीज. बघ, ठीक आहे, जे के सर येईपर्यंत वाट बघूया. नको जाऊया पोलीस स्टेशनला. खुश? हो. झोप आता तू. हा, आणि कसलाही विचार करू नकोस. गुड नाईट. तो प्लीज थांब ना इथे. मला झोप लागेपर्यंत प्लीज माझ्या बाजूला बस ना अविनाश. नको. प्लीज, मला झोप लागली ना की मग जा तू, प्लीज. अवी, लाइट ऑफ कर ना.